पुढे काम चाललं आहे त्याच्यामुळे रोड बंद आहे इथे. तिथून कुठून तरी खालून ऑफरोडिंगवाला रोड आहे, कच्चा रस्ता आहे, तो बघू तिथून जाऊ. हॅलो हॅलो. तर झालं आता रेडी. आता जाणार खारदुंगला पास. तर खारदुंगला पास हा जगातला सगळ्यात सेकंडवर येतो हाईटवर असलेली प्लेस. सो तिकडे मजबूत टेम्परेचर असणार आहे, म्हणून आतमध्ये थर्मल आहे, त्याच्यावर टी शर्ट, त्याच्यानंतर रायडिंग जॅकेट आहे आणि वरती हे आपलं विंटर जॅकेट आहे. आता इकडे गरमी आहे, मजबूत गरम होतं आहे मला. एवढी थंडी नाही आहे, त्याच्यामुळे फुल बाफतो आहे मी आतमधून. पण त्या प्लेसवर पोहोचल्यावरती तेवढंच थंडीपासून प्रोटेक्ट करणार आहे. थोड्या टाईमसाठी ठीक आहे, सहन करेल गरमी, असं पण आपल्याला सवय आहे गरमीची, एवढं काय नाही. पण थंडी नाही बाबा, थंडी सहन नाही होत. गरमी सहन होईल पण थंडी नको. काय करतोय रे, काय करतोय? चेंगपॉंगच आहे खरंच. लेहला ते खालच्या साईडला इतकं काहीच टेम्परेचर नाही आहे थंडवालं, इथे नॉर्मल टेम्परेचर आहे. जसजसं वरती पोहोचत जाणार आपण तसं टेम्परेचर उतरत जाणार. इकडे पूर्ण लेहचं मार्केट आहे. शॉपिंगला बघू, टाईम भेटला तर यायला तर लागेल. तितक्या लांब आलं तर या मार्केटमध्ये शॉपिंग नाही केली तर काय, बरोबर ना? बघू रात्रीची थोडी शॉपिंग वगैरे करूया. लुटालुटी नसली पाहिजे बस. लुटालुटी हां, लुटालुटी असली तर मग काय मजाच नाही. मग सेमच होईल. हा बघ, चँगपॉंकिंग, चिंकांकॉंकिंग, असं वाटतं चायनाला आलो आहे. एवढं नाही बघत म्हणजे स्वतःचीच आहे की कोणाची आहे. हां, हरियाणा वगैरे असेल तर थांबवत. तर त्या पॉईंटला ॲक्च्युअलमध्ये काय आहे सीन आहे, इथला जो लेहचा जो रेंटने वगैरे घेतात तर तुम्हाला इथे त्याच गाड्या अलाव आहे. तर तुम्ही बाहेरून हरियाणा बिर्याणा वगैरे चंदीगडवरनं अशा ठिकाणाहून तुम्ही जर रेंट करून बाईक घेऊन येत असतील तर तुम्हाला हे लोक पुढे नाही सोडणार. हा असं सीन आहे. ॲक्च्युली पुढे काम चाललं आहे तेच, सो त्याच्यामुळे रोड बंद आहे इथे. आता 4ला हे ओपन करते, 4 वाजता पाठवतील. आता वाजले 3, 1 तास तर नाही थांबू शकत. तिथून कुठून तरी खालून ऑफरोडिंगवाला रोड आहे, म्हणजे फुल ऑफरोडिंग आहे, कच्चा रस्ता आहे. सो बघू तिथून जाऊ. कारण 1 तास इकडे वेट करणं म्हणजे हालत होणार, भरपूर लेट होईल. बघूया आता दुसरीकडून जाऊ. तो रस्ता 1 तास वाट बघणं तर आपल्याला काही सेन्स नाही. हा जो रोड आहे हा थोडा खराब आहे, मीन्स गावातून वगैरे जातो, प्रॉपर नाही आहे. तो तिथे पेट्रोल पंपवाल्याला विचारलेलं की काय करायचं, एवढं वेट तर नाही. तर त्यांनी सांगितलं की हा एक सेकंड रस्ता आहे, तिथून तुम्ही जा, तो डायरेक्ट तुम्हाला वरती नेईन तिकडे, जे तुम्हाला इथे तिथे टर्न नाही मारायला लागला. तर ऑफरोडिंग तर काय आपला पाठलाग सोडायचं नाव घेत नाही आहे. ऑफरोडिंगची जाम हौस होती ना, तर ती हौस आता पुरेपूरपणे पूर्ण व्हायला लागले असं वाटते. 1 तासाचा रूट आहे, मीन्स 1 तास दाखवतो मॅपमध्ये. बघू आता कसा आहे रोड. अराउंड 30 किलोमीटर आहे, पण 30 किलोमीटरसाठी 1 तास भरपूर आहे. पण रोड खराब असेल म्हणून एवढं टाईम दाखवत असेल. नॉर्मल असा जरी असेल ना रस्ता तरी काय इश्यू नाही. वाटते खाडमखुडून पाठ दुखवणारे रस्ता जर निघाला तर भाई डोक्याची आखी च्या मायची कटकट होऊन जाईल. असा गुळगुळीत रस्ता असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही भाई, नो इश्यू.
ते समोर माउंटेन दिसत आहेत. आपण ऑलमोस्ट त्यांच्या हाईटला आहोत. म्हणजे विचार करा तुम्ही किती हाईटवर आहोत आता आम्ही. भारी. गाईज मजबूत थंडी वाजायला लागली आहे. मजबूत थंडी. खाली जितकं गरम होतं त्याच्या दुप्पट इकडे आता थंडी वाजते. आणि काही जणांना हेडॅकचा पण प्रॉब्लेम होतो आहे, कारण हाय ॲल्टिट्यूडवर आहोत म्हणून थोडं हेडॅक पण होतं आहे काही जणांना. आणि फायनली आपण पोचतो आहे आपल्या आजच्या दिवसाच्या मेन डेस्टिनेशन पॉईंटला. समोर तुम्ही बघू शकता त्याचं इंट्रिगेट. हा जो आनंद येतो हा मी तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत. जगातला सेकंड हायेस्ट मोटरेबल पास. प्रत्येक बायकर्सच्या ड्रीममधली एक फेवरेट प्लेस समोर तुमच्या आहे. हो, ही फिलिंग नेक्स्ट लेवल फिलिंग आहे यार, नाही एक्सप्लेन करता येणार. तर आत्ता आपण पोचलो आहे खारदुंगला पासजवळ. हा जो समोर तुम्हाला दिसतो आहे हा खारदुंगला पास आहे. वर्ल्ड सेकंड हाय पास. जगात सेकंड नंबरवर आहे हा पास. म्हणजे आपण इतक्या हाईटवर. तर आता आहोत आम्ही 17,982 फीटवर. ब्रिथिंगला थोडा इश्यू होतो आहे पण ठीक आहे. फोटो वगैरे सगळे घेऊन झालेत. आता थोडा वेळ निघू. तर आता करतो मी आपल्या व्लॉगचा इकडे एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.